बातमी समोर येते। राजेंद्र अगवणेच्या घरावरती शेण फेकण्यात आलेलं आहे। शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलंय, शेण फेकलेलं आहे। भुकुम मधल्या घरावरती शेण फेकण्यात आलेलं आहे। शेण फेकत हगवणेंचा निषेध नोंदवण्यात आलाय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या वतीने भुकुम इथल्या राजेंद्र अगवणे यांच्या घरावरती आज दुपारी शेण फेकून राजेंद्र अगवणे यांच्या कृतीचा निषेध व्यक्त केलेला आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पिंपरी चिंचवड शहर अध्यक्षा रुपाली अल्लाट यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी चिंचवड शहरातील महिला आघाडीच्या महिलांनी हे आंदोलन केलं आहे। घरावरती शेण फेकत हगवणे कुटुंबियांचा विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे। पुण्याच्या बावधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। वैष्णवीला तब्बल आठवडाभरापासून मारहाण करण्यात येत होती अशी माहिती समोर येते। यातली धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर 1-2 नव्हे तर तब्बल 30 मारहाणीच्या खूण आहेत। यातील 15 जखमा या मृत्यूच्या आधीच्या आहेत तर 11 जखमा मृत्यूच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती आलेला आहे। शवविच्छेदन अहवालात आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याची मागणी केली होती। त्यानंतर कोर्टाने ही कोठडी आता वाढवून दिली आहे। दरम्यान शरीरावरती मारहाणीचे जवळपास 30 व्रण आहेत, त्यामध्ये 15 जखमा या मृत्यूच्या 24 तासातील आहेत। तर शरीरावरील मोठी जखम मृत्यूच्या 4 ते 6 दिवसातली असल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। दरम्यान 11 जखमा या मृत्यूच्या 5 ते 6 दिवस आधीच्या आहेत। यामध्ये मानेचं हाड मोडलेलं आहे। शरीरावरती अनेक ठिकाणी जखमा आहेत आणि शरीरावरती अनेक ठिकाणी रक्त साकळलेलं सुद्धा दिसतंय। 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते। त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती। 21 तर आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती। काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केलेला होता। त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत, त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। तर हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप आता समोर आलेला आहे। सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा नवा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो। यामध्ये त्यांचा माज अगदी स्पष्टपणे बघायला मिळतोय। माझ्या बापाच्या जीवावरती हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, या व्हिडिओमध्ये हगवणे असं म्हणताना दिसतोय। तर हा व्हिडिओ आता सध्या बराच व्हायरल होतोय। लोक मला म्हणतात बापाची जीवावर हवा करतो। बाप माझा, मी हवा करेल नाही तर काही पण करेल। तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा। तर वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आलेल्या करिश्मा हगवणेचा मित्र निलेश चव्हाण पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हातावरती तुरी देऊन फरार झालेला आहे। पुणे पोलीस सुद्धा निलेश चव्हाणच्या मागावरती आहेत, मात्र अजून निलेश चव्हाण याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलेलं नाहीये। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांची सुरुवातीपासूनच बेजबाबदार भूमिका राहिलेली असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान मयुरी हगवणेच्या तक्रारीनंतर दाखल गुन्ह्यांमध्ये तब्बल 239 दिवसांनंतर सुद्धा आरोपपत्र पाठवणं किंवा वैष्णवीच्या कुटुंबाच्या तक्रारी दाखल करून आरोपी अटक करण्यात आलेली दिरंगाई असो, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नाकर्तेपणा या सगळ्या प्रकरणामध्ये दिसून आलेला आहे। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे कुटुंबाव्यतिरिक्त 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। फरार असताना राजेंद्र हगवणेला मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केलेली आहे। तर कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटीलला अटक करण्यात आलेली आहे। तर वडगाव मावळमधील मोहन उर्फ बंडू भेगडे याला लोणावळ्यातील बंडू फाटक, साताऱ्याच्या पुसेगावमधील अमोल जाधव आणि राहुल जाधव अशा 5 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार राजेंद्र हगवणेला त्यांनी मदत केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे हा वडगावचा आहे, मावळचा आहे। तर बंडू लक्ष्मण फाटक हा लोणावळ्याचा आहे। अमोल विजय जाधव हा पुसेगाव साताऱ्याचा आहे। तर राहुल दशरथ जाधव पुसेगाव साताऱ्याचाच आहे। आणि कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचे पुत्र प्रीतम वीरकुमार पाटील कोगनोळी बेळगाव कर्नाटकचा राहणार आहे।